माझ्या प्रत्येक दुःखाच्या प्रसंगामध्ये मला ह्या नृत्यानीच सामर्थ्य दिलंय आणि नृत्याच्या क्लासमध्ये जाऊन बसलं, मुलांना शिकवू लागलं की मी माझी सगळी दुःख विसरत असते। ही एक फार मोठी गोष्ट कलेमध्ये आहे की जी सगळ्यांना माहीत नाही आहे। म्हणजे सर्वसाधारण माणूस कलेकडे वळत नाही, त्याला असं वाटतं की हे काय काहीतरी आपण करायचं, पण तसं करू नये। मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने आपल्या सगळ्या बाकीच्या गोष्टींच्या बरोबर एखादी तरी कला शिकावी। 12 वर्ष शिकून काही उपयोग नाही, त्याचं प्रेझेंटेशन केलं पाहिजे। ते तुम्ही जेव्हा प्रेक्षकांच्या समोर जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका कळतात। प्रेक्षकांच्या सहकार्याने तुम्ही तुमची वाढ होते। बिरजू महाराजांचं नृत्य बघितलं आणि त्यांचं नृत्य बघितलं आणि मला असं एकदम काहीतरी विरेका म्हणतो तसं सापडल्यासारखं झालं। एकदम साक्षात्कार झाला की आपण जे शोधत होतो ते हे होतं। ते भारतीय कला केंद्र नावाची एक दिल्लीमध्ये संस्था होती, तिथे ते गुरु होते आणि त्या ठिकाणी असं होतं की भारतीय कला केंद्रामध्ये मी शिकायला गेले, हे माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यामध्ये ही फार मोठी गोष्ट झाली। सगळ्यांनाच काही पुण्याच्या लोकांना दिल्लीला येता येईल असं नाही, तर आपण पुण्याला जाऊन ह्या शैलीचा प्रसार करावा असं मी मनामध्ये पक्क केलं।